आता बातमी आहे कोल्हापूरमधनं। कोल्हापूरमधल्या लोणार वसाहत ते मुक्त सैनिक मार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आहेत। या खड्ड्यांमुळे आणि भटक्या कुत्र्यांच्या वाढलेल्या उपद्रवामुळे प्रवाशांसह विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। आणि यात शाकरूपंत वालावकर शाळेचा 9वीचा विद्यार्थी संचित घाटगे या नेक्स्ट जेन रिपोर्टरनं या सगळ्या समस्येचा आढावा घेत प्रशासनाचं लक्ष वेधलेलं आहे। आपण पाहूया। आपण आता आलोय लोणार वसाहत या परिसरामध्ये। आता आपण बघू शकता की हा रस्ता आहे का रस्त्यात खड्डे आहेत का खड्ड्यात रस्ता आहे हे आम्हाला समजत नाही। आम्ही कित्येक वेळा या शाळेला जाताना या रस्त्यावरून वर्दळ करत असतो। आम्ही आमचा जीव मुठीत धरून या शाळेला येतो। आमच्या समोरच कित्येक जणांचे येथे अपघात झालेले आहेत। कित्येक जणांच्या गाड्या स्लिप झालेल्या आहेत। त्यामुळे आम्हाला खूप येताना इथून भीती वाटते। या रस्त्यावरती पावसाळ्यामध्ये खूपच खड्डे झालेले असतात। त्या खड्ड्यात इतकं पाणी झालेलं असते की त्याच्यातून लहान मुलं वयोवृद्ध माणसं जाऊ शकत नाहीत। हा एक छोटासा शॉर्टकट आहे ये जा करण्यासाठी उजगाव लोणार वसाहत या लोकांच्यासाठी। आणि हायवेने जायचं म्हटलं तर रस्ता लांब पडतो आणि त्यामुळे लोक या बाजूने येतात। शासनाने या समस्यांवर ठोस कारवाई घेतली पाहिजे असे मला वाटते। मी संचित घाटगे, साम TV